नमस्कार मित्रांनो, सर्व पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही तुमच्या पाल्याचा आर-टी-ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026 टू 2027 या वर्षाकरिता अर्ज केला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आर-टी-ईच्या दुसऱ्या निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी आधी 23 मे 2026 पर्यंतच मुदत देण्यात आली होती. परंतु आता पालकांसाठी ही मुदत वाढवून देण्यात आली असून, नवीन सुधारित वेळापत्रकानुसार 29 मे 2026 पर्यंत पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यामुळे ज्या पालकांचा प्रवेश काही कारणास्तव अजूनही बाकी आहे, त्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन 29 मे पूर्वी आपला प्रवेश नक्की करून घ्यावा. प्रवेशासाठी जाताना पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट तुमच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. यासोबतच पालकांनी आपल्याबरोबर आर-टी-ई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. पालकांनी केवळ मोबाईलवर येणाऱ्या एस-एम-एसवर अवलंबून न राहता आर-टी-ई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची नक्की खात्री करून घ्यावी. तसेच ॲडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉग इन करू नये, तर पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती याच टॅबचा वापर करावा. मित्रांनो, आता अनेक पालकांचा हा प्रश्न आहे की आर-टी-ईची तिसरी यादी कधी लागणार? तर लक्षात घ्या, सध्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 29 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर शाळांमध्ये किती जागा रिक्त राहतात याचा आढावा घेतला जाईल. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात आर-टी-ईची तिसरी यादी किंवा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळायला सुरुवात होईल. जशी याबद्दल अधिकृत घोषणा किंवा अपडेट येईल, तशी माहिती आपण चॅनेलवर नक्की घेऊन येऊ. त्यामुळे चॅनेलशी जोडून राहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे गरजेचे आहे आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रीतसर रिसीट पावती पडताळणी समितीकडून घ्यायला अजिबात विसरू नका. दुसरीकडे, ज्या विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर तपासून घ्यावा. या दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची ही वाढीव मुदत म्हणजेच 29 मे 2026 संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस-एम-एस पाठवले जातील. त्यामुळे 29 मे पूर्वी आपली सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.